तर ह्या आम्ही लिपस्टिक लावलेल्या आहे स्टे ऑन लिप क्रेऑन स्विस ब्युटीच्या. इतक्या सुंदर आहे ना दोन्ही. तर आता पाण्याचं तांब्या घेते आणि बाकी साहित्य घेते आणि निघू. बघू आता कुठे वडाचं झाड रिकामं असेल कुठे काय तर पूजा करून घेऊ, कारण वैभवला पण जायचं आहे ऑफिस. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग आधी पाहिजे. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. इथे बघू शकते, इथेच वडाचं झाड दिसते, इथे मंदिर आहे. तर म्हटलं चला सुरुवात करू ब्लॉगला. 5:30 वाजलेले आहे. बघू शकता अंधार. अंधार पडलेला आहे. 5:30 वाजले. म्हटलं त्याला वॉकिंगला जाऊ आणि सुरुवात करू. आज आहे उपवास वगैरे. आता मी साहित्य घेतलेलं आहे. साडी पण कोणती तुम्हाला दाखवलेली आहे त्या दिवशी. तर बघू आता. चला आता पटकन वॉकिंग करून घेते आणि मग बोलते. तर मुलांचं स्कूल पण आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला वॉकिंग करून पहाटे 5:30 वाजता. मी रोजच येते 5:30 वाजता, पण असा अंधार असतो. तर घर जाऊन स्वयंपाक वगैरे करून त्यांना माझा तो उपवास असणार. तर माझ्यासाठी तर मी काही नाही करणार आज. तर आता पट्टापट्ट वॉकिंग करून घेते आणि मग बोलते. सहा 5:30 निघाली घरातून. 6 वाजले आणि स्टेशनवर आली आणि आज वाटपर्यंत पण एकदम काळा वातावरण बघू शकता पावसाचं. सनराईज आज निघतो का नाही पण छान वाटते बघू शकता. डोंगरावरती सूर्यापासून निघतो, पण आज नामो निशाण नाही आहे. इथं ऑरेंज तरी असतं. बहुतेक मी लवकर आली म्हणून माहिती. चला आता मी जाते. 4,000 स्टेप्स होऊन आता माझी जाताना आणि घरी जाचपर्यंत 8,000 स्टेप्स होतात सगळे मिळून. खूप मस्त आणि पाऊस येतो काय माहिती. पटकन घरता आला तर माझ्या डेस्टिनेशन पॉईंट हा आहे इथे लास्टला रस्ता संपतो तिथे. चला आता घरी गेल्यानंतर डायरेक्ट बोलते तुमच्याशी. तेव्हाच घरी आल्यानंतर स्वयंपाक केला. विहान गेला स्कूलला, याला सोडायला गेलो होतो. त्याच्यानंतर येताना मी ना सगळं म्हणजे साहित्य घेऊन आलेले आहे आपलं वटपौर्णिमेचं. सगळं दोरा वगैरे बघू शकता, आंबे. तर येताना घेऊन आली, अंदूर घेऊन आलेली आहे. तर आता मस्त आवडते आणि पूजा वगैरे करून घेणार देवाची. आणि मग याला स्कूलमधून आली की मग वडाची पूजा करण्यासाठी जाणार. तर एवढं साहित्य घेऊन आलेली आहे वटपौर्णिमेचं.
चला. तर इथे असं ताट काढून ठेवलेलं आहे आणि हे वस्त्र आहे. तर याच्यावर सगळ्या वस्तू काढणार मी. आणि ना दिवा वगैरे सगळं मातीचं बघते आहे का दिवा, मग तो घेणार आणि तिथे ठेवून देणार. आता फक्त विड्याची पानं तोडायची आमच्या इथली. हे बघू शकता असं ताट केलेलं आहे, हळदी कुंकू आणि बाकी सगळं साहित्य घेते. तर आता थोड्या वेळाने साडी वगैरे घालून ते आवरते आणि मग बोलते. तर हेअर वॉश केला होता आणि मस्त सेट करून घेतले केस छानपैकी. तर आता साडी घालते. आता बघते कोणती साडी घालायची. आधी साडी घालून घेते आणि डायरेक्ट दाखवते तुम्हाला. तर बघू शकता ही साडी आहे. अजून हे लावायचे. इथे साडी घातलेली आहे. बघू शकता कस्तरी पेन लावली ही मागे, अशीच लावून घेतली. मधून काही लावता येत नाही कारण. आणि असं लुक केलेला आहे. आणि आता सिंपल मेकअप माझा. सिरम आणि सनस्क्रीन लावलं होतं मी. फक्त आता मला ना क्रीम, तर मी हे लावते फक्त बेस. सिरम आणि काय म्हणता सनस्क्रीन नंतर छान ग्लो येतो त्याच्याने. एकदम थोडीच घेऊन लावणार, बाकी काहीच नाही लावणार. फाउंडेशन वगैरे काहीच नाही लावणार. बघू शकता. आणि पिंपल्स आले ना त्याच्यामुळे मी काहीच नाही लावणार आहे. असं ग्लो येतो बघू शकता, गोल्डन ग्लो येतो. आयब्रोज पण केला नाही. तर
तर ह्या आम्ही लिपस्टिक लावलेल्या आहे स्टे ऑन लिप क्रेऑन स्विस ब्युटीच्या. इतक्या सुंदर आहे ना, दोन्ही मिक्स करून लावलेले आहे आणि म्हणजे मॅच कलर होऊन गेला. आणि माझं हे काही पडतंच माझ्याकडे. आणि माझं हे पिक्सीचं ब्लश आहे, फेवरेट आहे एकदम माझं. थोडंसं लावणार मी इथे, चिक्सलाच लावणार बस, जास्त नाही. डन माझा मेकअप. आणि हे आपण त्या दिवशी आणलेलं वटपौर्णिमेचं शॉपिंग केली होती वटपौर्णिमेची, तेव्हा हे घेतलेली माळ हे घालते आणि बाकीचं पटापट ज्वेलरी घालून घेते आणि दाखवते डायरेक्ट तुम्हाला. मी इथे हार घालून घेतलेला आहे, सिम्पल घातली कारण साडी तितकी भरगच्च आहे ना, त्याच्यामुळे सिम्पल ज्वेलरी ठेवलेली आहे मी, बघू शकता. आणि फायनल टच म्हणजे नथ. तर मी ना ती आधीची घालणार होती पण ती खूप नाक दुखतं म्हणून मी आता ही प्रेसिंगचीच घालते. मॅच पण होऊन गेलेली एकदम. आणि फायनल आता बांगड्या. तर बघू शकता थोड्याच बांगड्या घातल्या, खूप मोठा सेट आहे तो, तर मी थोडाच घातला. आता केस पटकन उंचवून घेते. फायनल लुक झालेला आहे माझा वटपौर्णिमेचा. बघू शकता सिंपल मेकअप आणि सिंपल हेअर आणि फक्त नथ आणि सिंपल ठेवलेला आहे. साडी थोडी भरगच्च घातली ह्यावेळेस. कसं वाटलं लुक नक्की सांगा. चला आता पटकन ताट तयार करते आणि निघू. तर आता इथे ताट तयार करून घेते. तर त्या दिवशी काच घेतली होती, आता उपयोगात पडेल दिव्याला. आणि इथे अगरबत्ती पडली, इथे हळदी कुंकू आणि ना विड्याची पानं घ्यायची आहे. विड्याच्या पानं एक घ्यायचं आहे पूजेसाठी. बाकी तर मग असं झालेले आहे सगळं रेडी, बघू शकता. तर आता पाण्याचं तांब्या घेते आणि बाकी साहित्य घेते आणि निघू. बघू आता कुठे वडाचं झाड रिकामं असेल कुठे काय, तर पूजा करून घेऊ कारण वैभवला पण जायचं आहे ऑफिस म्हणजे हॉस्पिटलला. चला. आणि कशी वाटली माझी तयारी नक्की सांगा. माझी साडी कशी वाटली कमेंट करून सांगा. घाम येते. तेवढं साहित्य घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे, आंबे घेतले, हे सगळं घेतलं, वस्त्र घेतलेलं आहे. आता फक्त विड्याचं पान राहिलं आणि अक्षता राहिला घेऊन घेते. आमची विड्याची पानं आहे हे. तर मगईचं पान आहे खायचं पण मग पूजेला पण चालतात हे. तर हे घेतले 2. बाकी सगळं झालेलं आहे मस्त घेऊन सगळं. तर ताट एकदम असं रेडी झालेला आहे. चला आता निघू आणि डायरेक्ट तिकडे गेल्यावर बोलते. निघालेलो आहे
इथे नाशिकचे वडाचे झाड खूप तोडून टाकले, तर शोधता मग ते एक दिसलं, म्हटलं तिथे 2-3 लेडीज होत्या मस्त पूजा करत होत्या, म्हटलं चला तिथेच करू. आणि अशी पूजा झालेली आहे प्रॉपर. चला आता घरी जाऊ. उपवासाला तर दही वगैरे आणून ठेवली मी. मस्त फोटोज रील्स वगैरे काढले. लवकरच येतील व्हिडिओ माझे. चला बोलते नंतर घरी गेल्यानंतर. आलो आम्ही घरी आणि तेच आता साडी इतकी म्हणजे हे ना भरगतचं जड तर नाही म्हणता येणार, पण मग खूप हे वाटतं मला साडी घालायला. अशी काठपदराची खूप लागून गेलं. चला स्वयंपाक तर झाला आता वैभव त्यांच्यासाठी. आणि माझा तो उपवास आहे. दही आणलेली आहे आणि बाकी मग चकल्या वगैरे आहे, भूक लागली तर नंतर. पण चला आता पूर्ण काढून ठेवते. किती असतं सगळं घालावं लागतं आणि परत काढून ठेवायचं. बापरे खूप पसारा झालेला आहे. आता तो आवरून घेते आणि मग बोलते दुपारी तुमच्याशी. चला तर आता वाजले आहेत 3:30 आणि आता भूक लागली. मी तेव्हा ना मस्त छान वैभवने लस्सी करून दिली होती, मँगो लस्सी. दही होतं आमच्याकडे तर त्याची मस्त मँगो लस्सी केलेली. तर आता थोडंसं तिखट खावं असं झालं, तर म्हटलं चला चकल्या किंवा काहीतरी वेपर्स असतील तर त्यावर म्हटलं. आणि मी पण चकल्या केल्या होत्या ह्या उन्हाळ्यामध्ये तर साबुदाण्याच्या. त्या थोडं झालं आणि बाकी मग ना याच्यामध्ये आहे वेपर्स आणि चकल्या. केळाला पण आवडतात तिला पण. तर पटापट तळून घेते मस्तपैकी. तर इथे बघू शकता मस्त मी चकल्या केलेल्या. एक लाल कलर म्हणजे लाल तिखट आणि एक हिरव्या मिरचीचा. हिरव्या मिरचीच्या तळते बघू शकता अशा. तर बटाटा मिक्स आहे चकल्या, म्हणजे पापडच केले, डायरेक्ट चकल्याने केल्या. तर बटाटा मिक्स आहे त्याच्यात किसलेला, मस्त लागतात. आणि ह्या लाल कलरच्या आहेत बघू शकता. तर मी कधी खात नाही चकल्या तळलेल्या, पण मग आज खाते. लाल छान लागतं मला, स्पायसी छान लागतात. तर एवढं केलं होतं मी. आता तेल तापत ठेवलेले आहे, तळून घेते पटकन. तर तुम्ही बघितलं असेल वटपौर्णिमेचा मस्त ब्लॉग झालेला आहे आपला. छान पूजा झाली आणि मस्त दही खाल्ली होती मी. म्हणजे वैभवने मला ना दहीची लस्सी करून दिली होती, मँगो लस्सी. त्याच्यात आंबे आणलेच होते, तर मस्त मँगो लस्सी केलेली, तर ती खाल्ली होती. आणि आता ना संध्याकाळी झालेली आहे 4 वाजले, तर मला भूक लागली. मग वैभव बोलले की मला पण चकल्या खायची इच्छा झालेली आहे, तर आपण केलेलं नवीन. तर मग त्याच काढल्या आणि आता मी त्या तळून घेते छानपैकी. आणि हा ड्रेस तुम्ही बघत असणार मी घातलेला आहे, तर हा मी घेतलेला आहे डीमार्टमधून. 700-750ला घेतलेला होता. इतका छान कॉटनचा आहे, एकदम कम्फर्टेबल आहे आणि कलर पण किती सुंदर आहे बघू शकता. म्हणजे डीमार्टमध्ये इतके छान क्वालिटीचे ड्रेस भेटतात असं वाटलंच नव्हतं. तर मस्त चिकनकारी आहे आणि छान डिझाईन आहे त्याच्यावर, सुती डिझाईन आहे आणि कॉटनचा आहे. मस्त प्लाझो पण एकदम कम्फर्टेबल आहे, अशी फिट नाही होत का काहीच नाही, इतकी सुंदर आहे ना. तर दिसतो पण मस्त बघू शकता. तर तिथून मी घेतला होता डीमार्टमध्ये. म्हणजे तिथे कलर्स पण अजून सुद्धा अवेलेबल आहे असे कलर्स ह्या ड्रेसमध्ये. ग्रीन आहे, रेड आहे, येल्लो आहे आणि असं पिंक पण आहे. तर तीच आता इथे मस्त चकल्या खाणार आणि संध्याकाळचं बघणार काय करायचं, वरण भात आपलं उपवास सोडण्यासाठी. तर बघू शकता ही आम्ही चकली केली होती, म्हणजे त्याच्यात बटाटा पण टाकला होता आणि खूप छान क्रिस्पी झालेली आहे. तर चला व्लॉग इथे एंड करते. आय होप आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. वटपौर्णिमेचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून सांगा कसा होता आजचा माझा लुक वटपौर्णिमेचा. कारण मागच्या वेळेस ना मी थोडी फॅन्सी साडी घातली होती आणि मला कमेंट्स आलेल्या की ट्रेडिशनल साडी घालायला पाहिजे होती. तर मी ह्यावेळेस पूर्ण प्रयत्न केला ट्रेडिशनल साडी घालण्याचा. तर कशी वाटली ती नक्की सांगा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.